ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. मंडळी नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, खरीप हंगाम आता संपत आला आहे, रब्बी हंगामाची चाहूल लागली आहे आणि हीच योग्य वेळ आहे येणाऱ्या रब्बी हंगामाचं नियोजन करण्याची. मग यामध्ये तुमच्या वाणांची निवड असो किंवा आपल्याला ज्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे त्याची माहिती असो, बियाण्यांची उपलब्धता असो, अशा विविध विषयी आपल्याला नियोजन करावं लागेल. असंच एक तंत्रज्ञान म्हणजे बीज प्रक्रिया. साधं, सोपं, फायदेशीर पण फारसं दुर्लक्षितसुद्धा. त्यामुळे आजच्या सत्रामध्ये आपण बीज प्रक्रियेचं महत्त्व याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. विषयाचं नाव आहे रब्बी पिकांसाठी जीवाणू संवर्धनाच्या बीज प्रक्रियेचं महत्त्व. यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सुभाष पोटदुखे यांना. पोटदुखे सर हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय नागपूर येथे वनस्पती रोगशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत. नमस्कार सर, या विषयाला धरून पहिला प्रश्न मला असा विचारावा असा वाटतो की आपण बीज प्रक्रिया म्हणतो आहे, तर ही बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय? आपण जो प्रश्न विचारला की बीज प्रक्रिया म्हणजे काय, आता आपण जर पाहिलं की खरीप हंगाम संपलेला आहे, बरोबर, आणि रब्बी हंगामाची पुढच्या महिन्यापासून सुरुवात होणार आहे. विदर्भामध्ये रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, वाटाणा, मसूर, काही ठिकाणी लाखोळी पण घेतल्या जाते. बरोबर. तर ही रब्बी हंगामाची पिकं आहे. आणि आपण जर सर्वसाधारणपणे विचार केला त्या रब्बी हंगामामध्ये आपण जर सगळ्यात बघू की हरभऱ्याचं आपल्या विदर्भामध्ये जवळपास 930 ते 950 किलो प्रति हेक्टर एवढं उत्पादन आहे. हे राष्ट्रीय तुलनेच्या मानाने कमी आहे. याला कारणही वेगळे असू शकतात. जे काही कारणं असतील त्याच्यापैकी बीज प्रक्रिया हे एक महत्त्वाचं कारण आहे. बीज प्रक्रिया आपण जी सांगतोय तर त्याचे नेमके कोणते कोणते फायदे होतात? आता रासायनिक बीज प्रक्रिया जर म्हटलं तर याच्यामध्ये बरेचसे बुरशीनाशक आहे, रासायनिक बुरशीनाशक. उदाहरणार्थ आपल्याला द्यायचं झालं तर कार्बेंडाजिम आहे, थायरम आहे, कॅप्टन आहे, किंवा आता कॉम्बिनेशनमध्ये कार्बेंडाजिम आणि कार्बोक्सिन हे सुद्धा येऊ लागलं आहे. तर याची बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरज आहे. आता आपण जर पाहिलं की याची बीज प्रक्रिया कशी करायची, तर ह्या कोणतेही मी जे आपल्याला बुरशीनाशक सांगितले म्हणजे रासायनिक बुरशीनाशक, याची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणात बीज प्रक्रिया करावी. बरोबर. आणि ही बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे. या बीज प्रक्रिया केल्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये असंख्य प्रमाणामध्ये जे जीवजंतू आहे ते काही जीवजंतू फायदेशीर आहे, काही हानिकारक आहे. तर फायदेशीर आहे त्याचा निश्चितच फायदा आहे, परंतु जे हानिकारक आहे त्याच्यामुळे काय होतं की बीज प्रक्रिया जर केलं नाही तर जमिनीमध्ये जे काही जीवजंतू हानिकारक जीवजंतू आहे त्याच्यामुळे काय होतं, बीज अंकुरण्याच्या अगोदर ते सडून जातात. अच्छा. काही ठिकाणी जमिनीमध्ये पेरल्याबरोबर त्या जीवाणूचा आहे हानिकारक जीवाणू याचा तो बीज म्हणजे सडवतात आणि अंकुर जर निघाला तर सडून म्हणजे त्याच्यातली वाढ खुंडून जाते. आणि अशामुळे काय होतं की झाडांची जी संख्या आपल्याला प्रति हेक्टरी पाहिजे ती आपण ठेवू शकत नाही आणि पर्यायानं काय होतं की आपलं उत्पादन कमी होतं. ही झाली रासायनिक बीज प्रक्रिया. ज्या शेतकरी बंधूंना अलीकडेच आपल्याला माहीत असेल की ट्रायकोडर्मा ही एक जैव बुरशीनाशक विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल की जास्त प्रमाणात त्याचा उपयोग होऊ लागला आहे. आता काही ठिकाणी सेंद्रिय शेतीसुद्धा करतात. अशावेळी रासायनिक बीज प्रक्रियेच्या ऐवजी काही ठिकाणी ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया जर केली तर मला असं अत्यंत असं वाटते की त्याच्यामुळे काय होते त्याचा फायदा होतो. म्हणजे जैविक करा, रासायनिक करा, पण बीज प्रक्रिया केल्याशिवाय शेतकरी बंधूंनी पेरणी करू नये असा आपला संदेश आहे असं म्हणता येईल. बरोबर सर. सर, एक विषय असा होता की आपण ज्याला जीवाणू संवर्धन म्हणतोय, आजचा विषयसुद्धा आहे तो, तर हे जीवाणू संवर्धन म्हणजे काय?
आता मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की जमिनीमध्ये असंख्य प्रकारच्या जीवजंतू असतात आणि त्याच्यामध्ये मी 2 शब्द वापरले की फायदेशीर आणि हानिकारक. आता फायदेशीर म्हणजे काय की समजा आपण उदाहरण घेतलं हरभऱ्याचं, तर हरभऱ्याच्या मुळावरती गाठी येतात, त्याला ग्रंथी म्हणतात आणि ह्या ग्रंथी म्हणजे रायझोबियम नावाचा जो जीवाणू आहे त्याच्या ग्रंथी असतात. आपण काय करतो की विशिष्ट प्रकारची जीवाणूच्या हे याच्यामध्ये प्रयोगशाळेत आणून विशिष्ट माध्यमामध्ये त्याची वाढ करून योग्य त्या माध्यमामध्ये मिसळून त्याचा जो आपण उपयोग करतो त्याला म्हणतात जीवाणू संवर्धन किंवा जीवाणू खाते, असं त्याचं हे नाव आहे. पण मग याच्या मागचे नेमके फायदे कोणते सर? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बीज प्रक्रिया करायची असली तर आपल्याला सगळ्यात अगोदर जीवाणू संवर्धन लावायच्या अगोदर बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि बीज प्रक्रिया केली की मग आपण जीवाणू संवर्धन वापरतो. आता जीवाणू संवर्धन वापरल्यामुळे काय होतं की म्हणजे त्याची उगवण शक्ती वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्याच्यात काय झालं की कमी खर्चाचं तंत्रज्ञान आहे. अच्छा. आणि कमी खर्चाचं तंत्रज्ञान याची जास्तीत जास्त फायदा आहे. तर 15 ते 20% उत्पादनात वाढ होती. अच्छा. आणि रायझोबियम म्हटलं की नत्र स्थिर करणारं जीवाणू आहे आणि स्फुरदचीही आहे, परंतु नत्राच्या बाबतीमध्ये झालं तर आपण त्याच्यामध्ये नत्र खताची जी आपण बचत करू शकतो आणि कडधान्य पिकासाठी हे तर आवश्यकच आहे. आणि याच्यामुळे काय होतं की जमिनीची सुपीकता वाढते. रबी हंगामामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपलं हरभरा आहे, वाटाणा आहे आणि इतर म्हणजे याच्यामध्ये फिजिओलस म्हणजे त्याला म्हणतात घेवडे. तर याच्यात हरभरा गट, वाटाणा गट आणि घेवड्याचा गट हे 3 प्रकारचे हे गट आहे. म्हणजे तुम्हाला जर हरभऱ्यासाठी जर वापरायचं असेल तर तुम्हाला हरभरा गटाचंच बियाणं वापरावं लागेल, मग हरभरा गटाचं रायझोबियम वापरावं लागेल, नाहीतर त्याचा काही फायदा होत नाही. वाटाण्याला वापरायचं असेल तर रायझोबियम आपण त्याला लेग्युमिनोसर म्हणतो, आमच्या शास्त्रीय भाषेत त्याला लेग्युमिनोसर म्हणतात, परंतु शेतकऱ्यांच्या भाषेत जर सांगायचं असलं तर त्याला वाटाणा गट म्हणतात. आणि दुसरा जो गट आहे तो आहे घेवडा गट, म्हणजे फ्रेंच बीन, ज्याला सगळ्या प्रकारचे बीन्स येतात त्याला ते फ्रेंच बीन म्हणतात. आणि ज्या ज्या गटाचं म्हणजे आपण पीक घेतलं समजा त्या त्या गटाचं जीवाणू संवर्धन जर वापरलं तर त्याचा फायदा होतो, अन्यथा त्याचा फायदा होत नाही. विविध जीवाणूंबद्दल आपण माहिती करून घेतली, पण आता आपल्याला माहिती करून जाय की हे जीवाणू संवर्धन जे आहे ते वापरायचं कसं. पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत रहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करत होतो ती रबी पिकांसाठी जीवाणू संवर्धनाच्या बीज प्रक्रियेच्या महत्त्वाबद्दल आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत पोटदुखे सर. सर, आपण जीवाणू संवर्धनाबद्दल बोललो, पण हे जीवाणू संवर्धन जर शेतकरी बंधूंना वापरायचं असेल तर याच्या वापरायच्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत का, याबद्दल आपण कृपया सांगावं. आता जीवाणू संवर्धन वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. सगळ्यात महत्त्वाची पद्धत म्हणजे बीज प्रक्रिया, दुसरी आहे माती प्रक्रिया, तिसरी आहे की द्रावण तयार करणे आणि चौथी आहे अंतरक्षकीकरण. ही 4 याच्यामध्ये आहे. तर आपण सध्या बीज प्रक्रिया जी आहे तर बीज प्रक्रिया कशी करायची हे आपण बघूया याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण काय केलं की 1 किलो हरभरा घेतला आपण याच्यामध्ये आणि या हरभऱ्यामध्ये आपण सध्या बीज प्रक्रिया करतो आहे. तर याच्यामध्ये मी जे आपल्याला सांगितलं आहे की ट्रायकोडर्मा याची बीज प्रक्रिया करायची आहे ते 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला आपण याची बीज प्रक्रिया अशा प्रकारचे आपण आणि याच्यामध्ये थोडं आपण पाणी घेऊया आणि याला बियाण्याला हळूवारपणे आपण चोळायचं असेल आणि हे चोळत असताना आपण याच्यामध्ये की चोळल्यानंतर याच्यामध्ये याची बीज प्रक्रिया सावलीत करायची आणि याला असं थोडं सुकायला ठेवून द्यायचं. ही झाली ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया. आता आपल्याला जीवाणू संवर्धन घ्यायचं असेल तर जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया घेऊन अशाच संयुक्त बीज प्रक्रिया रायझोबियम आणि स्फुरदची बीज प्रक्रिया घ्यायची असेल तर याच्यामध्ये टाकून अशा प्रकारची बीज प्रक्रिया करून याला जेणेकरून संपूर्ण त्या बियाण्याला ते जे ट्रायकोडर्मा आहे ते लागलेलं असेल. आपण जर प्रत्यक्षात पाहिलं तर हे सगळ्या याच्यामध्ये ह्या जो कलर आहे हा कलर पांढऱ्या कलरचा दिसतो आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की बीज प्रक्रिया आपली झालेली आहे. आणि हे जर बीज प्रक्रिया झाल्यानंतर प्लास्टिकवर किंवा ताडपत्रीवर
ही स्वच्छ असे पसरून द्यायची आणि हे पसरल्यानंतर याला सावलीमध्ये वाळवायचं. थोडं वाढल्यानंतर याला 24 तासाच्या आतमध्ये आपण ही पेरणीसाठी वापरलं पाहिजे. अन्यथा हे सीड जे आहे ते खराब होऊन जाईल आणि म्हणून ही जर बीज प्रक्रिया केली, मी आपल्याला जे प्रत्यक्ष दाखवतो आहे ते अशा प्रकारची बीज प्रक्रिया जर केली तर मला असं वाटते की याचा निश्चितच फायदा होईल. तुर्तास परत वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत रहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आता आपण चर्चा करणार आहोत ते ट्रायकोडर्माचा वापर कसा करावा आणि त्याचा काय फायदा होईल याविषयी. सर, आता आपण याच्याविषयी सविस्तर आपण थोडीफार चर्चा केली आहे, पण ट्रायकोडर्मा हे मी अगोदर सांगितलं की जैव बुरशीनाशक आहे. बरोबर. तर या जैव बुरशीनाशक म्हणजे बीजप्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे बरेचसे जे जमिनीतून जे उद्भवणारे रोग आहे त्याचा जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर ट्रायकोडर्माचा प्रभावी वापर आपण करायला पाहिजे. बरोबर. आता हा वापर कसा करायचा, तर याला आहे सीड ट्रीटमेंट, म्हणजे 4 ग्राम प्रति किलो बियाण्याला बीज याची प्रक्रिया seed करायची. अगदी बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय आहे की रोग जे आहे ते कोणते कोणते आहे, तर रोगाचे प्रकार बरेच आहे, परंतु जमिनीद्वारे जे जे रोग होतात तो पहिला जो रोग आहे तो आहे फ्युजारियममुळे होणारा, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की मर रोग. दुसरा जो आहे तो आहे मुळकूज रोग, तो रायझोक्टोनियामुळे होतो. आणि तिसरा जो आहे तो खोडकूस किंवा त्याचा जवळपास असतो तो स्क्लेरोसिसमुळे होतो. म्हणजे शेतकरी म्हणतात झाडं उभवले वाढलेत तर तो हा रोग. बरोबर आहे. अच्छा. आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये की या रोगाला जर हे जमिनीमध्ये आहे, ट्रायकोडर्मा जेव्हा लावतो आपण तेव्हा बियाणाला ते जमिनीमध्ये जाणार, परंतु या बुरशीचा जर आळा घालायचा असेल तर ट्रायकोडर्मा वापरणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, अत्यंत सोपी, अत्यंत कमी खर्चाची आणि अत्यंत फायदेशीरसुद्धा, आणि सगळीकडे हे साहित्य जे आहे जीवाणू संवर्धनाचं ते उपलब्धसुद्धा आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही येणाऱ्या रब्बी हंगामात कराल असा मला विश्वास वाटतो. यासाठी सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी पोटदुखे सरांचे आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार.